बळीया गळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, पुढे मानवा किंकरा कोण केवा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. दक्षिणेकडे गेलेली वानरसेना शोधून शोधून थकून गेली. अंगद आणि गंधमादन यांनी आश्वासन दिल्यावर वानर पुन्हा शोधकार्याला प्रवृत्त झाले. शोध घेता घेता ते सर्व एका पर्वतावर आले. त्या पर्वतावर चिरंजीवी पक्षी श्रीमान गृध्रराज संपाती आले. ते जटायूचे बंधू होते आणि आपले बल तसंच पुरुषार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध होते. अंगदाने संपातीला जटायू सीतारक्षणार्थ मारला गेल्याचा वृत्तांत सांगितला. तसंच राम सुग्रीवांची मैत्री, वालीवधाचा प्रसंग ऐकवला. संपातीने सीता आणि रावणाचा पत्ता सांगितला. वानरांच्या मदतीने समुद्र तटावर जाऊन आपल्या बंधूला जटायूला जलांजली दिली. संपातीने आपला पुत्र सुपार्श्वाच्या मुखाने ऐकलेल्या सीता आणि रावणाला पाहिल्याच्या घटनेचा वृत्तांत सांगितला. वानरांनी दक्षिण दिशेनं प्रस्थान केलं. संपातीच्या बोलण्यावरून रावणाचं निवासस्थान तसं त्याच्या भावी विनाशाची सूचना मिळाली होती. ते ऐकून हर्षयुक्त झालेले ते सर्व वानर सीतेच्या दर्शनाची इच्छा मनात घेऊन समुद्रतटावर आले. त्या भयंकर पराक्रमी वानरांनी त्या देशात पोहोचून समुद्राकडे पाहिलं, जो विराट विश्वाच्या संपूर्ण प्रतिबिंबाप्रमाणे स्थित होता. तो सारा समुद्र पातळ निवासी दानवराजांनी व्याप्त होता. त्या रोमांचकारी महासागरास पाहून ते समस्त श्रेष्ठ वानर अत्यंत विषादात पडले. आकाशासमान दुर्लंघ्य सागर कसा पार करावा या विवंचनेत सगळे पडले. शत्रुवीरांचे दमन करणाऱ्या श्रीमान अंगदांनी मोठ्या आणि वृद्ध वानरांशी चर्चा केली. कोण वीर वानर 100 योजने समुद्रास ओलांडू शकेल आणि कोण या समस्त युथपतींना महान भयापासून मुक्त करेल. एका पाठोपाठ एक वानर वीरांनी आपापल्या गमनशक्तीचं वर्णन केलं. कोण किती योजने जाऊ शकतं हे सांगत होते सगळे. अंगदाने सांगितलं की मी 100 योजनांच्या अंतरापर्यंत ओलांडून जाईल, पण परत येण्यासाठी माझी शक्ती राहील की नाही याची शाश्वती नाही. अंगदाने वानर आणि भालू यांचे वीर युथपती जांबवानांशी चर्चा केली. जांबवानांनी वानरसेनेचे श्रेष्ठ वीर हनुमान यांना प्रेरित केलं. जांबवंताने हनुमंतास त्याची उत्पत्ती कथा ऐकवली. माता अंजनीच्या या वायुपुत्राने बाल्यावस्थेतच उगवत्या सूर्याला कुठलं तरी फळ समजून सूर्याकडे झेप घेतली. जुग सहस्त्र योजन परभानो, लीलो त्याही मधुर फल जानो. जुग सहस्त्र योजन परभानो, लीलो त्याही मधुर फल जानो. अंतरिक्षात तात्काळच त्या सूर्याजवळ पोहोचणार की इंद्राने कुपित होऊन त्या बाल्यावस्थेतील वायुपुत्रावर वज्राने प्रहार केला. त्यावेळी उदयगिरीच्या शिखरावर या बालकाच्या हनुवटीचा डावा भाग वज्राच्या प्रहाराने खंडित झाला. तेव्हापासून या बालकाचं नाव हनुमान पडलं. जांबुवंताने हनुमंताला सांगितलं की ते केसरीचे पुत्र आहेत. त्यांचा पराक्रम शत्रूंसाठी भयंकर आहे. पवनपुत्र असल्याने उड्डाण करण्यामध्ये वायुतुल्य आहेत. जांबवंताने हनुमंताच्या सुप्त शक्तीला जागृत केलं. हनुमंतांचं रूप कसं होतं, त्याची शक्ती कशी होती. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल ते परी. जांबवानाची प्रेरणा मिळाल्याने कपिवर पवनकुमार हनुमानाला आपल्या वेगाबद्दल विश्वास उत्पन्न झाला आणि वेगपूर्वक उड्डाण करण्यासाठी हनुमंत महेंद्र पर्वतावर चढले. महेंद्र शिखरावर वेगपूर्वक पाय ठेवून हनुमंताने लंकेच्या दिशेने उड्डाण केलं. अत्यंत वेगवान महाकपी आपल्या विशाल छातीच्या योगे महासागराच्या पर्वताप्रमाणे उंच अशा तरंगमालांना तोडत पुढे जाऊ लागले. मैनाक पर्वताद्वारे त्यांचं स्वागत झालं.
सिविका नावाच्या राक्षसणीचा वध करून हनुमंत समुद्राच्या पार लंकेत पोहोचले. अतिशय सुंदर असलेली ही महानगरी सोन्याच्या तटबंदीने व्याप्त होती. पर्वताप्रमाणे उंच आणि शरद ऋतूतील मेघांप्रमाणे श्वेत अशा गृहांनी ती युक्त होती. मोठमोठे विस्तीर्ण रस्ते सुवर्णमयी तोरणांनी सुशोभित लंकानगरीचे हनुमंतांनी अवलोकन केलं. हनुमंतांनी रावणाच्या अंतःपुरात जाऊन सीतेचा शोध घेतला. रावणाच्या भुवनात शोध घेतला. पुष्पक विमान पाहिलं. हनुमंत शेवटी अशोक वाटिकेत आले आणि त्यांनी एका चैत्य प्रसादाच्या जवळ सीतेला दयनीय अवस्थेत बघितलं. त्यांनी सीतेला तात्काळ ओळखलं. तेवढ्यात रावण अशोक वाटिकेत आला. त्यांनी सीतेला प्रलोभन दाखवलं, पण सीतेने रामासमोर त्याला नगण्य लेखलं, त्याला फटकारलं. सीतेला ऐकवण्यासाठी हनुमंताने श्रीरामकथा वर्णन करण्यास सुरुवात केली. शाखांमध्ये लपून बसलेल्या श्वेत वस्त्र धारण केलेल्या हनुमंतावर सीतेची दृष्टी पडली. हनुमंतांनी आपला परिचय दिला. श्रीरामचंद्रांच्या गुणांचं वर्णन केलं. हनुमंतांनी सीतेला रामनामांकित मुद्रिका दिली आणि राम तुम्हाला इथून लवकरच सोडवतील असं आश्वासन दिलं. प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांघे गये अचरज नाही. हनुमंतांनी सीतेला आपल्या बरोबर चालण्याचा आग्रह केला, पण सीतेने नकार दिला. तदनंतर हनुमंतांनी अशोक वाटिकेचा विध्वंस केला. हनुमंतांनी त्याच्यावर चालून आलेल्या राक्षसांचा वध केला. रावणपुत्र अक्षकुमाराचाही वध केला. इंद्रजिताने दिव्यास्त्राच्या बंधनात बांधून हनुमंताला रावणाच्या दरबारात उपस्थित केलं. रामाचा दूत आहे कळल्यावर राक्षसांनी हनुमंताच्या शेपटीला आग लावली. त्याच शेपटीच्या आगीच्या सहाय्याने हनुमंताने लंका दहन केलं. अष्टसिद्धींनी परिपूर्ण हनुमंताने पुन्हा उड्डाण केलं आणि ते परत आले. जांबवनांना अंगदाला लंका यात्रेचा वृत्तांत सांगितला. त्यानंतर सगळ्यांनी किष्किंधेस पोहोचून श्रीरामांना सीतेचा वृत्तांत कळवला. हनुमानांची प्रशंसा करून श्रीरामांनी त्यांना हृदयाशी धरलं. रघुपती कीनी बहुत बढाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. सहस वदन तुम रोजस गावे, अस कही श्रीपती कंठन गावे. हनुमानांनी लंकेची रचना सांगून श्रीरामांना सेनेला कूच करण्याची आज्ञा देण्यासाठी प्रार्थना केली. श्रीराम आदींच्या सह वानरसेना समुद्राच्या तटावर आली. इकडे राक्षसांनी रावणाच्या इंद्रजिताच्या बळपराक्रमाचं वर्णन करून त्याला रामावर विजय मिळवण्याचा विश्वास दिला. सत्प्रवृत्तीच्या विभीषणाने रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी विभीषण श्रीरामांना शरण आले. इकडे नलानी वानरसेनेच्या मदतीने सागरावर 100 योजन लांब सेतूची निर्मिती केली. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. त्याच्याद्वारा श्रीराम आदिसहित वानरसेन दुसऱ्या तीरास आले. श्रीराम लक्ष्मणाने लंकेवर आक्रमण केलं. विभीषणाने रावणाच्या बलाची तर शुकया रावणाच्या गुप्तहेराने रावणाला रामाच्या सैन्यातील वीरांची माहिती दिली. रामाने त्याप्रमाणे सैन्याची व्यूहरचना केली. सुग्रीव आणि रावणाचे मल्लयुद्ध झालं. रामदूत अंगदाने रावणाच्या महालात शेपटी वाढवून रावणाच्या सिंहासनापेक्षा उंच स्थान निर्माण करण्याचा पराक्रम केला. लंकेवर वानरांनी चढाई केली आणि राक्षसांसोबत घोर युद्ध केलं. अंगदाद्वारा इंद्रजिताचा पराजय होताच मायेने अदृश्य झालेल्या इंद्रजिताने श्रीराम आणि लक्ष्मणांना सर्पाकार बाणांच्या बंधनात बद्ध केलं. श्रीराम लक्ष्मण अचेत झाले. थोड्या वेळाने श्रीराम सचेत झाले. गरुडाने येऊन श्रीराम लक्ष्मणांना नागपाशातून मुक्त केलं. हनुमंताने रावणाने धाडलेल्या धूम्राक्षाचा वध केला. अंगदाने वज्रदंष्ट्र या निशाचराचा वध केला. हनुमंताने अकंपनाचा तर नील आणि प्रहस्ताचा वध केला. प्रहस्त मारला गेल्याने रावण स्वतःच युद्धासाठी आला, परंतु श्रीरामांच्या द्वारे परास्त होऊन रावण परत लंकेत गेला.
रावणाने निद्रिस्त कुंभकर्णाला जागा केलं. कुंभकर्णाला पाहून वानर भयभीत झाले. विभीषणाने श्रीरामांना कुंभकर्णाचा परिचय दिला. महाबली कुंभकर्ण वज्रासमान भारी, तसंच देवता, दानव, गंधर्व, यक्ष आणि नागांचा संहार करणारा होता. कुंभकर्णाने युद्धभूमीत वानरांचा संहार केला. पलायन करणाऱ्या वानर सेनेला अंगदाने परत आणलं. कुंभकर्णाचं आणि श्रीरामांचं भयंकर युद्ध झालं. श्रीरामांनी तीक्ष्ण बाणांनी त्या राक्षसाचे बाहू, पाय कापले. सरते शेवटी श्रीरामांच्या वज्र आणि अश्नी समान बाणाने कुंभकर्णाचं मस्तक धडापासून वेगळं केलं. कुंभकर्णाच्या वधाचा समाचार ऐकून रावणाने विलाप केला. तदनंतर रावणाच्या पुत्राचा, नरांतकाचा अंगदाने वध केला. रावणाने इंद्रजिताला पाठवलं. इंद्रजिताच्या ब्रह्मास्त्राने वानर सेनेसहित श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित झाले. जांबवनाच्या आदेशाने अष्टसिद्धी प्राप्त हनुमानाने हिमालयातून दिव्य औषधींचा पर्वत आणला. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राग्निसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती. त्या औषधींच्या गंधाने श्रीराम, लक्ष्मण तसंच समस्त वानर पुन्हा स्वस्थ झाले. तदनंतर श्रीरामांनी खरपुत्र मकराक्षाचा वध केला. रावणाच्या आज्ञेने इंद्रजित युद्धभूमीत आला. विभीषणाने इंद्रजिताच्या मायेचं रहस्य सांगितलं. राम लक्ष्मणांची चर्चा झाली. रामचंद्रांनी लक्ष्मणाला इंद्रजिताच्या वधाची आज्ञा दिली. लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं घनघोर युद्ध झालं. समरांगणात शत्रुवीरांचा संहार करणाऱ्या वीर लक्ष्मणांनी सरळ जाणाऱ्या बाणाला कानापर्यंत खेचून ऐंद्रास्त्राने संयुक्त करून इंद्रजितावर तो बाण सोडला. धनुष्यातून सुटताच ऐंद्रास्त्राने इंद्रजिताचं शिरस्त्राण सहित मस्तक धडापासून वेगळं केलं. इंद्रजिताचा वध झाला. श्रीरामांनी हे ऐकताच लक्ष्मणाला हृदयाशी धरलं. रावणाचे अमात्य महाबली वीर विरूपाक्षाचा वध झाला आणि शेवटी रावण स्वतः युद्धभूमीत उतरला. श्रीराम आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं. दोघंही तुल्यबळ. रावणाने वेगवेगळ्या अस्त्रांचा प्रयोग करावा आणि श्रीरामांनी ते निष्प्रभ करावं. दशमुख रावण रथावर बसला होता, तर श्रीराम भूमीवरून युद्ध करत होते. देवराज इंद्रांनी आपला शोभाशाली श्रेष्ठ रथ सारथी मातलीच्या द्वारे श्रीरामांना पाठवला. इंद्रांनी धाडलेल्या रथावर बसून श्रीरामांनी रावणाबरोबर युद्ध केलं. रावण घायाळ झाला. त्याचा सारथी त्याला रणभूमीच्या बाहेर घेऊन गेला, पण रावण पुन्हा युद्धभूमीत आला. रावणाचा रथ पाहून श्रीरामांनी मातलीला सावध केलं. दीनानाथ हा राम कोदंडधारी, मातया पाहता काळ पोटी थरारे, जनावाक्य नेमस्त हे सत्यमाने, जनावाक्य नेमस्त हे सत्यमाने, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम आणि रावणाचं घोर युद्ध झालं. श्रीरामाच्या बाणाने रावणाच्या रथाचा ध्वज खाली पडला. श्रीरामांच्या एका विश्वभर सर्पासमान बाणाने रावणाचं शिर उडवलं, पण त्या जागी दुसरं शिर आलं. असं 100 वेळा घडलं. श्रीरामांना चिंता वाटू लागली. रावणानेही श्रीरामांवर गदाप्रहार केलेत. त्या महायुद्धाने फार भयंकर रूप धारण केलं होतं. श्रीरामांना मातलीने ब्रह्मदेवाच्या अस्त्राचा उपयोग करण्याचं सुचवलं. मातलीच्या सूचनेने श्रीरामांना त्या अस्त्राचं स्मरण झालं. फुसकरणाऱ्या सर्पासमान बाण, एक तेजस्वी बाण, जो संपूर्ण भूतांच्या तेजापासून बनवला होता. जाज्वल्यमान, प्रलयकालच्या धूमयुक्त अग्निसमान असा मर्मभेदी बाण श्रीरामांनी अत्यंत कुपित होऊन रावणावर सोडला. शरीराचा अंत करणाऱ्या त्या श्रेष्ठ बाणाने सुटताच दुरात्मा रावणाचे हृदय विदीर्ण करून टाकले. रावणाच्या शरीराचा अंत करून, रावणाचा वध करून, आपलं काम पूर्ण करून तो बाण पुन्हा श्रीरामांच्या भात्यात परत आला. श्रीरामांच्या बाणांच्या आघाताने रावण जीवितास मुकला. एका क्रूर कर्माचा अंत झाला होता.
श्रीरामांची प्रतिज्ञा पूर्ण झाली होती. जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय.